चला तर मग आज बनवू खमंग कुरकुरीत आळूवडी। त्यासाठी मी इथं सगळ्यात अगोदर मसाला तयार करते। तर मसाल्यासाठी मी इथं सुकं खोबरं घेतलंय आणि 6 ते 7 तिखट हिरव्या मिरच्या घेतलेत। तर त्यासोबत एक 10-15 लसणाच्या पाकळ्या घेतलेत। तर बऱ्यापैकी लसूण घेतलाय। त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घेऊन पाणी न घालता हे छानसं वाटण तयार करून घेतलंय। तर इथं झालंय आळूवडीचं वाटण तयार। तर आता आळूवडीचं पीठ, तर त्यासाठी मी इथं 2 वाटी बेसन पीठ घेतलंय, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय। छान कुरकुरीतपणा येतो तांदळाच्या पिठामुळे। तर 1 चमचा भरून भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतली आहे। त्यानंतर अगदी थोडंसं लाल तिखट घेतले, कारण मी इथे हिरवी मिरची वापरली। त्यानंतर 1-2 चमचे पांढरे तीळ घेतलेत। चवीनुसार मी इथे मीठ घालून घेतले। त्यानंतर जो मसाला बनवून ठेवला होता हिरवा मसाला, तर हा सर्व मसाला मी या पिठामध्ये घालून घेते। त्यासोबत इथं 2 चमचे भरून मी चिंचे चटणी घेतले। तर तुमच्याकडे चिंचे चटणी नसेल तर तुम्ही इथं चिंच आणि गूळ भिजत घालून ते पाणी सुद्धा वापरू शकता। माझ्याकडे चटणी होती त्यासाठी मी चटणीच वापरते। आता हे सगळं पीठ मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते सगळ्यात अगोदर। आता पिठामध्ये थोडं पाणी घालून मी पीठ अगदी घट्टसर, जसं आपण भज्यासाठी पीठ करतो ना तसंच हे पीठ मी भिजवून घेणार आहे। तर पिठामध्ये हळद घालायची राहिली होती, तर इथे मी थोडीशी हळदसुद्धा घालून घेते। पाणी घालून मस्त असं पीठ भिजवून घेते। पीठ खूप जास्त घट्टसुद्धा भिजवायचं नाही आणि खूप जास्त पातळसुद्धा ठेवायचं नाही। अगदी पानाला व्यवस्थित लावता येईल इतपत पीठ मस्त असं मळून घेते। तर इथं बघू शकता या पद्धतीने इथे मी पीठ तयार करून घेतलंय। तर खूप पातळ नाही किंवा खूप जास्त घट्टसुद्धा नाही। आळूची पानं मी 3-4 पानं स्वच्छ धुवून मी नितळत ठेवली होती आणि त्याचे देठ काढून घेतलेत। आता हा जो देठ आहे त्याच्यावरती थोडंसं लाटणं फिरवून घेते, म्हणजे रोल करताना व्यवस्थित असे रोल करता येतात। याच पद्धतीने मी सगळ्या पानांवरती व्यवस्थित असं लाटणं फिरवून पानं छान अशी करून घेतलेत। आता पानाला थोडं पीठ लावून घेते। थोडं म्हणजे व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचं। एकसारखं पीठ सर्व पानाला व्यवस्थित लावून घ्यायचं, कुठं जास्त कुठं कमी असं नाही, अगदी एकसारखं पीठ सगळ्या पानांना लागलं पाहिजे, तेव्हा रोल करताना छान होतो। वड्या तळताना छान कुरकुरीत होतात। कधी जास्त कमी पीठ लागलं तर आपल्या इथं कधी वडी शिजताना कच्ची राहते किंवा मग तळताना व्यवस्थित तळली जात नाही। त्यासाठी अगदी एकसारखं पीठ लावून घ्यायचं आहे आणि खूप जास्त जाड पिठाचा थर नाही द्यायचा, असा हलकासा पिठाचा थर देऊन घ्यायचे। तर ते एक पान असं ठेवलंय तर त्याच्या विरुद्ध म्हणजे उलट्या साईडने मी दुसरं पान ठेवते। त्या पानाला पण मी चांगलं पीठ लावून घेते। तर इथे पीठ व्यवस्थित असं पानांना लावून घेतलेलं आहे। तर बघू शकता इथं, आणि खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही। पातळ असेल तर पीठ लावता येत नाही आणि घट्ट असेल तरी पण सुद्धा पीठ व्यवस्थित पानांना लावता येत नाही। पीठ चांगलं लावून झाले, आता याचा आपण रोल करून घेऊ। तर सगळ्यात अगोदर ना ह्या ज्या कडा असतात ना, ह्या पानांच्या जे पहिले टोक असतं ना, ते असं मी दुमडून घेते। बाजूनं अशी घडी मारून घेते पानाला थोडीशी आणि थोडंसं पीठ लावून घेते, म्हणजे ते चांगलं चिटकून राहील। तर अशा पद्धतीनं मी 2-2 पानाचेच रोल इथं बनवलेले आहेत। आता दुसऱ्या टोकाला सुद्धा असंच फोल्ड करून व्यवस्थित असं दाबून रोल करून घ्यायचा। अजिबातही पोकळी रोल करायचा नाही, मस्त असं दाबून करून घ्यायचा, म्हणजे वडी छान अशी मस्त व्यवस्थित बसते, रोल छान होतो आणि तळल्यानंतर वडी खूप मस्त लागते। शिजल्यानंतर खूप छान टेस्ट येते। पोकळ रोल आपण बनवलं ना तर पीठ जे आहे ना ते अगदी पीठ वेगळं आणि वडी वेगळी असं होतं। त्यासाठी छान असा घट्टसर रोल मी बनवून घेतलाय। याच पद्धतीने सगळे रोल करून घेतलेत। आता इथं वडी उकडायच्या चाळणीला मी तेल लावून घेतलंय आणि याच्यामध्ये हे सगळे रोल व्यवस्थित असे घालून घेते। तर इथं माझे 4 रोल तयार झालेत। तर 2-2 पानाचे 3 झालेत
आणि 3 पानं होती, एक छोटं होतं त्यासाठी मी 3 पानांचा एक रोल केला आहे आणि पीठ थोडं राहत होतं त्यासाठी एक रोल मोठा झाला आहे. आता इथं तांब्याभर पाणी मी उकळायला ठेवलं आहे. पाण्याला थोडीशी उकळी यायला लागल्यानंतर मी ही चाळण त्या पातेल्यावर ठेवली आणि ह्याच्यावरती मी आता झाकण घालते आणि एक 15 मिनटं मध्यम गॅसवरती किंवा बारीक गॅसवरती ही वडी चांगली शिजवून घेते. तर इथं बघू शकता वडी मस्त वाफवली आणि 15 मिनिटानंतर वडी मस्त शिजली. तर हाताला पीठ चिकटलं नाही की वडी छान अशी शिजली जाते. किंवा मग थोडासा चमचा किंवा सुरी खुपसून बघायची त्याच्यामध्ये, जर पीठ नाही लागलं तर वडी मस्त अशी शिजली जाते. आता खूप वडी गरम आहे त्यासाठी मी अगदी वडी पूर्ण थंड करून घेतली. तर इथे बघू शकता आपले थंड झालेले रोल तयार झालेत. मस्त असे रोल तयार झालेत आणि पूर्ण थंड झाल्याशिवाय ज्या वड्या कापायला घ्यायच्या नाहीत. गरम गरम वड्या कापायला घेतल्या ना तर अजिबातही व्यवस्थित वडी कापली जात नाही. आता इथे मी 2 रोल घेतलेत, बाकी 2 रोल ठेवून दिलेत. तर आता ह्याच्या बघा मस्त अशा वड्या करून घेते. तर खूप जास्त जाडसुद्धा वड्या नाही आणि खूप जास्त पातळसुद्धा नाही. तर अशा पद्धतीने मी इथे वड्या करून घेते आणि बघू शकता वडी किती मस्त एकसारखी झाली. तर इथे बघू शकता अशा वड्या माझ्या तयार झाल्यात. तर 2 रोलच्या वड्या इतक्या झाल्यात, 2 रोल अजून ठेवलेले आहेत मी. तर मस्त अशा वड्या तयार झाल्यात. आता मी कुरकुरीत अशा ह्या वड्या तळून घेते आणि वड्या तळताना मी खूप जास्त तेल घेतलेलं नाही, कारण काय होतं वड्या तळून झाल्यानंतर तेल आपण वापरतो कधी वापरत नाही आणि खूप जास्त एकदम तेल घालूच नाही. आपण जशा वड्या तळणार एक 4-5-6 वड्या बसतील इथपर्यंतच तेल घालायचं आणि त्याच्यामध्येच ह्या वड्या मी चांगल्या तळून घेते. तर बघू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता, पण मी खूप जास्त तेल घातलेलं नाही आहे. तर इथे बघू शकता आणि वड्या अजिबातही तेलकट होत नाहीत बघा. आता इथे दोन्ही साईडून आलटून पलटून ह्या वड्या चांगल्या कुरकुरीत अशा तळून घ्यायचे. खूप जास्त वेळ लागत नाही ह्या वड्या तळायला, अगदी 2 ते 3 मिनटामध्ये वड्या चांगल्या तळून होतात. तर इथे बघू शकता मी दोन्ही साईडून आलटून पलटून ह्या वड्या चांगल्या तळून घेते आणि वड्या मस्त अशा कुरकुरीत तयार झाल्यात. तर तेलावरती तरंगायला लागल्यात त्याच्यामुळे बघू शकता इथं. तर ह्या वड्या आता जरी तेलकट दिसल्या असल्या तरी अजिबातही तेलकट वड्या होत नाहीत. जेवढं तेल घेतलं होतं त्यातलं अगदी थोडंसं तेल कमी झालेलं, नाहीतर ह्या वड्यांना तेलसुद्धा जास्त लागत नाही. तर अशाच पद्धतीने मी बाकीसुद्धा सगळ्या वड्या अशा तळून घेते. इथं बघू शकता मस्त खमंग कुरकुरीत मसालेदार अळूवडी तयार झाली. ते बघू शकता मस्त अशी तयार झाली. करायला अतिशय सोपे, अजिबातही अवघड नाही, खूप टेस्टी. त्यासोबत आपण हे रोल जरी करून ठेवले तरी अगदी आरामात 7 ते 8 दिवस मस्त असे फ्रीजमध्ये टिकतात. जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हे करून खाऊ शकतो. तर चला मंडळी, आवडल्यास